आता मी पोचलो आहे बेलूर शहरामध्ये आणि इथे आपल्याला अजून एक मंदिर बघायचं आहे की ज्याचं नाव आहे चन्नकेशव स्वामी टेम्पल. हे विष्णूचं मंदिर आहे आणि हे सुद्धा होयसाळांनीच या ठिकाणी बांधलेलं आहे. तर इथून फक्त आता एक 500 मीटरवरतीच हे मंदिर आपल्याला बघायला मिळेल. तर आपण आता हळीबिडूवरून इथे बेलूरला आलेलो आहोत. तर हळीबिडू टू बेलूर फक्त अंतर 16 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे इथे यायला फक्त एक अर्धा तास ते 20 मिनटं लागतात आणि इथं आल्यानंतर आपल्याला बरीचशी ठिकाणं आहेत बघण्यासाठी. तर आपण आता सगळ्यात पहिल्यांदा चन्नकेशव स्वामी टेम्पलला आपण जाऊया आणि तिथलं मंदिर कसं काय आहे ते पाहूया. मी आता आहे चन्नकेशव मंदिर प्रांगणामध्ये. हे समोर आपण गोपूर बघू शकतोय. किती सुंदर गोपूर या ठिकाणी बांधलेला आहे. तर गोपूर याला या अर्थानंच म्हटलं जातं की वरती आपल्याला गाईचे 2 शिंग सारखं आपल्याला केलेलं पण दिसतं, त्यामुळे याला गोपूर म्हटलं जातं. गाईला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मोठं स्थान असल्यामुळे त्या पद्धतीने द्रविड आर्किटेक्चरमध्ये अशा पद्धतीची गोपुरं बांधली जातात. तर हे जे गोपुरम जे आहे, तर ह्याचा जो खालचा दगडाचा भाग दिसतोय तो वेगळा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचं मटेरियल वेगळं आहे. तर वरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते विटांचं कन्स्ट्रक्शन आहे त्यावेळी केलेलं, आणि खाली हे दगडांमधलं काम किंवा कन्स्ट्रक्शन आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे असं पूर्ण मोठं असं मंदिराचं प्रांगण आहे आणि याचबरोबर हे समोर आपल्याला जे दिसतंय ते चन्नकेशव स्वामी मंदिर हे मुख्य मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणातच होयसळकालीन हा ध्वजस्तंभ उभारण्यात आलेला आहे. हा होयसळांच्याच काळातला आहे. तर हा अशा पद्धतीचा आपल्याला ध्वजस्तंभ बघायला मिळतो. त्याच्याच बाजूला विष्णूचे वाहन म्हणजे गरुड, त्याची मूर्ती इथं स्थापित करण्यात आलेली आहे. हे बघा किती सुंदर अशी ही गरुडाची मूर्ती आहे. त्याचबरोबर हा पिलर पण आपण या ठिकाणी बघू शकतोय. हा सेल्फ बॅलन्सिंग असा हा पिलर आहे आणि हा विजयनगर काळामध्ये इथे उभारला गेला होता असं म्हटलं जातं. तर ह्याच्या खाली जर तुम्ही आपण बघितलं, थोडं झूम करून आपण बघूया, तर ह्याच्या खाली आपल्याला क्लिअर गॅप दिसतोय. तरीसुद्धा हा एवढ्या वर्ष झालं हा असाच्या असा या ठिकाणी उभा आहे. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार, जे की उत्तराभिमुख आहे. आपण होयसळेश्वराचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं, ते मंदिर बघितलं, तर त्याचं बाह्यरूप खूप सुंदर आहे. तसंच हे जे मंदिर आहे हे आतून खूप चांगलं पद्धतीने घडवण्यात आलेलं आहे. तर आपण आज जाऊन सुद्धा बघूया. तत्पूर्वी आपण ह्याच्या बाजूने फेरफटका मारूया आणि ह्याच्या भिंतींवरती कशा पद्धतीचे शिल्प वगैरे करून ठेवलेत ते आपण बघूया. राजा विष्णुवर्धन याने चोल साम्राज्यावरती विजय मिळवल्यानंतर हे मंदिर बांधायला सुरुवात केली गेली आणि हे आहे इथलं सर्वात प्रसिद्ध असं शिल्प. हे इथल्या राज्याचं एक प्रतीक म्हणून पण मानलं जातं. तर हे अशा पद्धतीनं जो साळा म्हणून त्यांचा जो पहिला राजा होता, तर तो सिंहाबरोबर युद्ध करतानाचं हे शिल्प आहे. ते इथं अगदी फ्रंट बाजूलाच हे दोन्ही शिल्प बसवण्यात आलेले आहेत. हे मंदिर सुद्धा एका स्टार शेप अशा चबुतऱ्यावरती बांधण्यात आलेलं आहे आणि त्याला 24 कॉर्नर आहेत. आपण मागे होयसळेश्वर मंदिर सुद्धा बघितलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा ही हत्तींची शिल्प ही अगदी तळाशी कोरून ठेवलेली आहेत. हत्तीला ताकदीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे भार उचलण्यासाठी ह्या अशा पद्धतीची रचना मंदिराच्या सगळ्या बाजूंनी ह्या हत्तींची शिल्प या ठिकाणी बसवण्यात आलेली आहेत. जवळपास 1000पेक्षा जास्त हत्तीची शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे बघा सर्व बाजूंनी हत्तीची शिल्प अगदी तळाशी कोरलेली आहेत. आपण होयसळेश्वर मंदिरामध्ये बघितलं की या ठिकाणी
रामायण आणि महाभारतामधल्या कथा त्यांनी कोरून ठेवलेल्या आहेत. पण या ठिकाणी जी महिला आहेत किंवा ज्या सुंदरी म्हणतो आपण त्यांना, तर अशांचे वेगवेगळ्या हेअरस्टाईलमधले हे अशा पद्धतीचे शिल्प या ठिकाणी यांनी कोरून ठेवलेले आहेत. हे बघा, अशा वेगवेगळ्या पोजेसमध्ये महिलांचे शिल्प आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ठीक आहे. या ठिकाणी महिलांची भरतनाट्यम करतानाची शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसतात. हे बघा, सर्वात वरच्या थरामध्ये आपल्याला गोपुरांची रचना असलेली शिल्प आपल्याला बघायला मिळतात. हे बघा, या ठिकाणी ही सर्व गोपुर आहेत. त्याचबरोबर काही देवदेवतांची पण शिल्प यांनी त्याच्यामध्ये पण कोरलेली आहेत. या ठिकाणी एक उमा महेश्वराचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं. हे उभारलेल्या अवस्थेमध्ये उमा महेश्वराचं शिल्प आहे. त्याचबरोबर आसनावरती किंवा सिंहासनावरती उमा महेश्वराचं बसलेल्या स्थितीतलं हे शिल्प आपल्याला या ठिकाणी मिळतं. याचबरोबर आपण उमा महेश्वर, त्याचबरोबर विष्णू आणि देवतांची इतर काही शिल्प आपण या ठिकाणी बघू शकतो. आणि होयसळेश्वर मंदिरामध्ये आपण हे रावणाचं पण शिल्प आपण बघितलं होतं, की ज्याच्यामध्ये रावणानं आपल्या डोक्यावरती कैलास पर्वत उचलून धरलेला आहे. तर त्याचं हे शिल्प या ठिकाणी आपण बघू शकतोय. आणि पर्वतावरील वेगवेगळ्या गोष्टींची पण डिटेल्स यामध्ये कोरलेली आहेत. त्याचबरोबर सर्वात वरती उमामहेश्वराचं शिल्पसुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायला मिळतं. होयसळेश्वर मंदिराप्रमाणेच इथं सुद्धा आपल्याला हत्ती, त्याच्यानंतर सिंह आणि घोडा यांची शिल्प या ठिकाणी कोरलेली आपल्याला बघायला मिळतात. हे ब्रह्माचं शिल्प सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. याचबरोबर इथलं एक सर्वात प्रसिद्ध असं हिरण्यकशिपूचा वध करताना भगवान नरसिंहाचं हे शिल्प आहे. या ठिकाणचे डिटेल तुम्ही बघा, की साखळी जीवरून जी दिसते आपल्याला, तर ती साखळीचे डिटेल्स आपण बघू शकतो. त्याचबरोबर त्याचं पोट फाडल्यानंतर कोथळा बाहेर आलेलं, आतडे बाहेर आल्याचं पण त्यांनी अगदी डिटेल या ठिकाणी दाखवलेलं आहे. उग्र नरसिंह यालाच म्हणतात. त्याच्याबरोबर त्याचं जो दात आहे, तर त्या दात किती अणकुचीदार आहे केलेला आहे, तर तो सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे एवढं डिटेलिंग या ठिकाणी केलेलं आहे. खूप सुंदर. याचबरोबर गजासुराचा वध करताना भगवान शंकर आणि नागकन्या आणि नागराज या ठिकाणी विष्णूचीच आपल्याला 2 शिल्प बघायला मिळतात. आणि या दोन्ही शिल्पांचं वैशिष्ट्य असं मला जाणवलंय, याच्यामध्ये जर आपण बघितलं तरी 2 शिल्प एकमेकांचे मिरर इमेज आपल्याला दिसून येतात. एका शिल्पामध्ये गदा विष्णूच्या डाव्या हातात आहे, तर दुसऱ्या शिल्पामध्ये ती उजव्या हातात आहे. आणि बाकीचे शंख आणि चक्र यांची सुद्धा पोझिशन दुसऱ्या शिल्पामध्ये अगदी विरुद्ध बाजूला आहे. अशा पद्धतीची ही विष्णूची 2 शिल्प. या शिल्पामध्ये राक्षस हिरण्याक्षाचा वध करताना वराह अवतारातील विष्णूचं हे शिल्प आहे. भरतनाट्यम करताना स्त्रियांची ही शिल्प या ठिकाणी कोरलेली आहेत. हे आपण या ठिकाणी बघू शकतो.
या ठिकाणी हे गरुड द्वार असं आपण या ठिकाणी बघू शकतो. गरुड स्थापना या ठिकाणी द्वारावरती केलेली आहे. त्याचबरोबर बाजूला पानांचं फुलांचं नक्षीकाम किती सुंदर आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो. आता मी आहे चन्नकेशव मंदिराच्या आतल्या भागामध्ये. तर चन्नकेशव हे या मंदिराला का म्हणलं जातं, कारण कन्नड भाषेमध्ये चन्न म्हणजे सुंदर, हँडसम किंवा देखणा, आणि केशव म्हणजे विष्णू. तर अशा पद्धतीचं देखण्या विष्णूचं हे मंदिर आहे. आणि आपण समोर विष्णूची मूर्ती सुद्धा बघू शकतोय. किती सुंदर मूर्ती या ठिकाणी बसवलेली आहे. आपण थोडंसं जवळ जाऊन ती मूर्ती बघूया. तर अशा पद्धतीची ही चन्नकेशवची मूर्ती. देवासमोर नृत्य सादर करण्यासाठी केलेला जो प्लॅटफॉर्म आहे, ज्याला रंगमंच किंवा नृत्यमंच असं आपण म्हणू शकतो, तर तो आपल्याला इथे समोर देवाच्या समोरच बघू शकतो. याचबरोबर डाव्या आणि उजव्या बाजूला भगवान विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे दोन्ही आपण त्या ठिकाणी बघू शकतो. हा आहे या मंदिरामधील सर्वात प्रसिद्ध असा नरसिंह स्तंभ. या स्तंभावरील कलाकुसर आपण या ठिकाणी आणि कोरीवकाम बघू शकतो. किती सुंदर असा हा स्तंभ त्यांनी घडवलेला आहे. आपण होयसळेश्वर मंदिरामध्ये बघितलं, त्या ठिकाणी 108 कॉलम्स होते. तर या मंदिरामध्ये आपल्याला 48 कॉलम बघायला मिळतात. आणि या कॉलमची रचना कशी केलेली आहे ते आपण या स्क्रीनवरती आपण बघू शकतो. हे सुद्धा पंचशिळा असे हे कॉलम आहेत. त्यांना 5 जॉईंट असल्यामुळे 5 शिळांचा मिळून एक कॉलम, असं हा पंचशिळा कॉलम असं याला म्हटलं जातं. हे आहे या मंदिराचं वैशिष्ट्यपूर्ण असं सिलिंग. या ठिकाणी सुद्धा अगदी बारीक अशी कलाकुसर कोरीवकाम या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्वात मध्यभागी आपण भगवान नरसिंहाची प्रतिमा कोरलेली आपण या ठिकाणी बघू शकतो. प्रत्येक कॉलमची वेगळी रचना आपण या ठिकाणी बघू शकतोय. प्रत्येक कॉलमवरती एक वेगळं डिझाईन केलेलं आहे. हा प्रत्येक कॉलम आपण बघू शकतो या ठिकाणी. शेवटपर्यंत आपण बघा, यामध्ये कुठलाही कॉलम एकसारखा आपल्याला दिसणार नाही. प्रत्येक कॉलमवरती काही ना काही नवीन डिझाईन त्यांनी कोरलेलं आहे. आता आपण बघणार आहोत या मंदिर समूहातील इतर काही मंदिरे. हे एक मंदिर आपल्या समोर एक दिसत आहे. त्याचबरोबर हे सुद्धा एक दुसरं मंदिर दिसतं. अशा पद्धतीने 4 ते 5 मंदिरं या मंदिर समूहामध्ये आहेत. देवाचा अभिषेक झाल्यानंतर जे पाणी वगैरे असतं ते बाहेर काढण्यासाठी अशा पद्धतीचं अंडरग्राऊंड सिस्टीम यांनी या ठिकाणी त्याच वेळी केलेली आहे. हे बघा, आणि इथून हे पाणी बाहेर काढलेलं आहे. इथून हे पाणी ह्या टँकमध्ये येतं. या अशा पद्धतीची रचना त्या काळी केलेली आहे. तर मित्रांनो, हे होतं बेलूर येथील चन्नकेशव मंदिर दर्शन. तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की कळवा. माझा व्हिडिओ कसा झाला हे सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. तोपर्यंत जय श्रीराम, हर हर महादेव.